वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण बनवणार आहोत कांदा मसाला घावण। याची आता आपण रेसिपी बघून घेऊया। तिखट चटणी बनवण्यासाठी इथे मी डाळे घेतलेले 2 वाट्या, त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा, त्याच्यापुढे पातळ असे काप करून घेतलेले आहेत कारण आपल्याला मिक्सर मधनं वाटायचे आहेत। 1 मोठा चमचा जिरे, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हिंग, 10-12 कढीपत्त्याची पानं, 1 वाटीभर कोथिंबीर आणि 4 मेथी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही जर तिखट असतील थोड्या तर थोडे कमी घेतल्या चालेल, आणि किंवा अगदीच फिकट असतील चवीला तर तुम्ही 5 मिरच्या घेतल्या तरी चालतील। आता आपल्याला सर्व मिक्स करून मिक्सर मधनं वाटून घ्यायचंय। ही सुकी चटणी मी इथे डब्यात काढून ठेवलेली आहे। यासाठी आपण वाटताना त्यात पाणी घातलं नव्हतं, कारण पाणी घातलं की मग ती जास्त दिवस टिकत नाही। सुकी आता बनवल्यामुळे आपण हवी तेव्हा आपण वापरू शकतो। महिनाभर फ्रीजवर ठेवली तर व्यवस्थित टिकते। आता आपण पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया। इथे एका भांड्यात मी 3 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। एका वाटीला जवळपास 2 चमचे, ह्या हिशोबाने मी आता ह्याच्यात 6 चमचे ही चटणी वापरते। तुम्हाला जर कमी जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही थोडी आणखीन ऍड केली तरी चालेल। त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि बारीक चिरलेला कांदा। आता इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, आणि ह्यानंतर आपण हे पाणी घालणार आहोत। जवळपास आपल्याला दुपटीपेक्षाही जास्त पाणी वापरायचं आहे, जितकं पीठ घेतलं त्या प्रमाणात। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यावर तुम्हाला मी दाखवते किती आपल्याला पातळ हवंय पीठ ते। आपल्याला हे इतकं पातळ पीठ हवंय। आता पीठ तयार होईपर्यंत मी इथे तवा तापत ठेवला होता। इथे बिडाचा तवा मी घेतलेला आहे, तो आपल्याला छान तापवून घ्यायचा आहे। इथे एका वाटीत मी तेल घेतलंय आणि कांदा अर्धा कापून घेतलेला आहे। आपल्याला कांद्याने तेल लावायचं आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित तेल लावता येईल। आपला तवा छान तापलेला आहे, त्याला आपण तेल लावून घेऊया। पहिल्या डोश्याला तर आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। आता आपल्या घावणाचं जे पीठ आहे ते आपण एकदा परत व्यवस्थित ढवून घेऊया, कारण तांदळाचं पीठ लगेच खालती बसतं। आणि आता आपण घावण घालायला सुरुवात करायची आहे। हे पीठ आपल्याला हवं तसं सुरुवातीपासूनच पसरवावं लागतं। डोश्याच्या पिठासारखं नंतर आपल्याला ते स्प्रेड करता येत नाही। आणि गॅस आता मी मोठाच ठेवलेला आहे, त्यावर आता आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं आपण छान वाफवून घेऊया। आता 5-1 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढून घेऊया आणि चारी साईडने आपल्याला घावण व्यवस्थित सोडवून घ्यायचं आहे। बघा मस्त आपलं कुरकुरीत पण झालेलं आहे आणि अलगद निघतंय। बघा कलर पण किती सुरेख आलेला आहे। चारी साईडने घावण सोडवून घेतल्यावरती आपण ते परतवून घ्यायचं आहे। आणि आता परत झाकण ठेवून
आता अगदी 2-3 मिनिटं परत ह्या साईडने पण वाफवून घ्यायचं आहे. ही सगळी प्रोसिजर चालू असताना आपल्याला गॅस मीडियम टू हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, लो करायचा नाही आपल्याला जराही. आता आपली दुसरी साईडही झाली असणार आहे. झाकण काढून घेते. परफेक्ट. आता आपण हे घावण काढून घेऊया. आता ह्याच पद्धतीने मी बाकीचे पण घावण बनवून घेते. हे घावण आपण टोमॅटो केचप आणि हिरवी चटणी मध्ये पुदिन्याची किंवा कोथिंबिरीची कोणतीही चालेल त्याबरोबर पण सर्व करूया. फ्रेंड्स, कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. थँक्यू.